राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यात विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली आहे। विशेष म्हणजे विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे। विधानभवनात झालेल्या या हाणामारीचे प्रकरण चांगले तापले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरण कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे। विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे योग्य नाही। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो, त्यामुळे या दोघांनीही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी माहिती फडणवीस यांनी दिली। तसेच यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी त्यांना केल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे। विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि हाणामारी करतात, हे विधानभवनाला शोभणारे नाही। म्हणूनच यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे। गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, विधानभवन, मुंबई।